मृत्यू ज्या पद्धतीने चाललेला आहे त्याकडे ना सरकारचं गांभीर्यानं लक्ष आहे आणि 4.5% जंगल सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये कमी झाला. संख्या वाढते आहे पण त्याच्यात टेरिटरी जे लागतं वाघाला ती कमी पडत चालली. वाघ रस्त्यावर यायला लागले, गावात शिरायला लागले, वाघाची झुंजी वाढल्यात, रेल्वेच्या ट्रॅकखाली वाघ मारायला लागले. तर हे जे आहे त्यांना तुम्हाला ट्रान्सलोकेट करायला लागेल, त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागेल आणि त्यानंतरच त्या वाघाला आपण वाचवू शकू. यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. सरकारकडे ती इच्छाशक्ती दिसत नाही. ग्रँड नाही, महाज्योतीचं सेंटर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातलाच ओबीसी साठी, विदर्भातल्या तरुणांसाठी महाज्योती त्यावेळेच्या सरकारने कागदावर तयार केली होती, ती इम्प्लिमेंट झालेली नव्हती. मी मंत्री झाल्यानंतर महाज्योतीला अस्तित्वात आणलं, त्याला निधी उपलब्ध करून दिला, नवीन नवीन योजना आणल्या. मी ओबीसीच्या मुलांनी पायलट व्हावे म्हणून मी त्यावेळेस पुढाकार घेतला. आज त्या पोरांचे हाल आहेत. मुदती त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं नाही, त्यांना पैसे मिळत नाही. हे काय चाललं आहे? त्यांच्या पोराच्या आयुष्याशी खेळणं सुरू झालेलं आहे. म्हणून याला महाज्योतीच्या माध्यमातून अधिक पैसे दिले गेले पाहिजेत. नवीन योजना आणून महाराष्ट्रातील आणि विशेष करून विदर्भातील या ओबीसीला न्याय मिळावं ही त्यामागची इच्छा होती. म्हणूनच मी नागपुरात ते कार्यालय आणलं. मनामध्ये हे कार्यालय हलवण्याचा सुद्धा काही लोकांनी प्रयत्न केला, त्याला मी विरोध केला होता. आणि आजही सांगतो की आता सरकारला आम्ही वेळ दिला 2 महिने की आता नवीन सरकार आलाय, काय करते ते बघू. पुढची स्टेप आमची आहेच तयार, काय करायचं ते आम्ही आमच्या आंदोलनाला घेऊन पुढे जाऊ. ओबीसीच्या हक्काची लढाई आम्ही पुन्हा लढू. दिल्ली